नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी शेती युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या अशा बाजार समित्यांमध्ये आजचे हळदीचे बाजारभाव काय आहेत हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आतापर्यंत आपण जर पाहायला गेलं तर राज्यातल्या 15 ते 16 जिल्ह्यामध्ये हळद उत्पादक शेतकरी आहेत आणि हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी हळदीचा बाजारभाव हा खूप महत्त्वाचा आहे आणि हळदीचे बाजारभाव सध्या तेजीमध्ये आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये हळदीचे बाजारभाव काय असू शकतात आणि सध्या महाराष्ट्रातल्या ज्या काही हळदीच्या बाजार समिती आहेत त्याच्यामध्ये हळदीचे बाजारभाव काय आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बाजार समितीमधले आजचे हळदीचे बाजारभाव पाहायला मिळतील। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम आपण ऑनलाईनचे बाजारभाव बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। NCDX चा ऑनलाईनचा बाजारभाव आहे 21,300 रुपये। सध्या जर आपण पाहायला गेलं तर हळदीचे बाजारभाव 1200 ते 1300 रुपयाने थोडे पडलेले आहेत, परंतु हे काय दीर्घकाळ हळदीचे बाजारभाव पडणार नाहीत। एक दिवस हळदीचे बाजारभाव पडले म्हणजे येणाऱ्या काळामध्ये हळदीचे बाजारभाव पडतील असं काहीही सांगता येत नाही, परंतु हळदीच्या बाजारामध्ये तेजी आहे, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये हळदीची तेजी आहे, त्यामुळे हळदीचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे। आता हे झालं शेतकरी मित्रांनो हळदीच्या ऑनलाईन बाजारभावाचं किंवा NCDX विश्लेषण आणि NCDX बाजारभावामध्ये हळदीच्या तेजीचे संकेत आहेत असं आपण म्हणू शकतो। परंतु महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या हळदीच्या बाजार समित्यांमध्ये आजचे हळदीचे बाजारभाव काय आहेत ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये यवतमाळ असेल, वाशिम असेल, अमरावती असेल या ठिकाणच्या हळदीच्या बाजारभावाचा आम्ही आढावा घेतला। त्याच्यामध्ये विदर्भामध्ये हळदीचे बाजारभाव वाशिम, अमरावती असेल किंवा महत्त्वाच्या विदर्भातल्या हळद बाजार समित्यांमध्ये हळदीचे बाजारभाव 16,000 रुपयापासून ते 19,000 रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले। उच्च दर्जाची हळद असेल तर 19,000 रुपये प्रति क्विंटल हळदीचा बाजारभाव विदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। त्यानंतर गुणवत्ता जर मीडियम असेल तर 17,000 18,000 रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे आणि लो क्वालिटी असेल तर 16,000 रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळाला। आणि एकंदरीतच काय हळदीमध्ये तीन प्रकार असतात, ज्याच्यामध्ये चुरी आहे, मध्यम चुरी आहे जे की एकदम बारकी हळद असते, त्याच्यानंतर बंडा आणि शेंग वेगवेगळे प्रकार असतात। बंड्याला 16 ते 17,000 रुपयापर्यंत म्हणजे गट्टूला 16 ते 17,000 रुपयापर्यंतचा बाजारभाव भेटताना आपण पाहत आहोत। याचबरोबर हळदीच्या शेंगाला 17,000 18,000 आणि 19,000 रुपयापर्यंत हळदीचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळाला। त्यानंतर आपण येऊयात मराठवाड्यातल्या हळदीच्या बाजार समित्यांमध्ये। मित्रांनो, मराठवाड्यातील सगळ्यात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे हिंगोली जिल्ह्यातली वसमत बाजार समिती आणि वसमत बाजार समितीमध्ये हळदीला आपण जर पाहायला गेलं तर हळदीची उपबाजार समिती जी आहे वसमतची जी ती कुरुंदा आहे, कुरुंद्यामध्ये काल बीट गेलं होतं। कुरुंद्यामध्ये 16,000 17,000 किंवा 18,000 रुपयापर्यंत हळदीचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळाला आणि येणाऱ्या काळामध्ये हळदीचे बाजारभाव वाढतील असे एक संकेत आहेत। आणि एकंदरीत त्यानंतर आपण पाहूयात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे परभणी असेल किंवा नांदेड असेल। एकंदरीत परभणी आणि नांदेड बाजार समितीमध्ये हळदीचा बाजारभाव 15,000 रुपये असेल, 16,000 17,000 किंवा 18,000 रुपयापर्यंत हळदीचा बाजारभाव मिळाला। उच्च दर्जाची हळद असेल तर परभणीमध्ये 18,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत हळदीचा बाजारभाव भेटलेला आपण पाहतोय। त्यानंतर एकदम मीडियम क्वालिटी असेल तर 16,000 16,500 किंवा 17,000 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला आणि चुरीला बाजारभाव जो आहे तर तो 12,000 ते 13,000 दरम्यानचा भेटला। त्यानंतर गट्टू म्हणजे ज्याला आपण म्हणतो बंडा, तर बंड्याला बाजारभाव आहे तर 15,500 रुपयापासून ते 17,500 रुपयापर्यंत हलक्या आणि उच्च दर्जाच्या बंड्याला गट्टूला बाजारभाव भेटताना आपण बघत आहोत। त्यानंतर आपण येऊयात नांदेड बाजार समितीमध्ये। आता नांदेड जिल्ह्यामध्ये हळदीचे बाजारभाव काय आहेत ते सुद्धा आपण बघण्याचा प्रयत्न करूया। तर मित्रांनो, एकंदरीत नांदेड जिल्ह्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी हळद पिकवतात आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं अर्धापूर बाजार समिती असेल किंवा नांदेडची बाजार समिती असेल किंवा इतर नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या काही मुख्य आणि उप बाजार समित्या आहेत हळदीच्या, तर त्याच्यामध्ये 15,400 रुपयापासून ते 18,800 रुपयापर्यंत हळदीचे बाजारभाव आपण बघितले आहेत। आणि या हळदीच्या बाजारभावामध्ये थोडीफार घसरण झाली, कारण की ऑनलाईनचा जो बाजारभाव आहे तर तो 1300 रुपयामध्ये पडला, त्यामुळे हळदीच्या बाजारभावामध्ये थोडी घसरण आपल्याला पाहायला मिळाली, परंतु ही घसरण जास्त काळ दिवस राहणार नाही असं विश्लेषकांचं बाजार तज्ञांचं असं मत आहे। त्यामुळे जे काही आता येणारा उद्याचा सोमवार जे आहे तर सोमवारी हळदीचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे। जे ऑनलाईनचा बाजारभाव NCDX ते सुद्धा वाढण्याची शक्यता आहे आणि ऑनलाईनचा बाजारभाव वाढला म्हणजे खाली सुद्धा थोडाफार बाजारभाव वाढणार, त्याच्या बाजारावर परिणाम होणार असं आपण म्हणू शकतो।
त्यानंतर आपण येऊयात लातूर जिल्ह्यातली काही बाजार समिती असेल किंवा बीडची काही बाजार समिती असेल किंवा मराठवाड्यातली इथं एकंदरीत उर्वरित बाजार समित्यांमध्ये हळदीचे बाजारभाव 15,500 रुपयापासून ते 18,800 ते 19,200 रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. त्या प्रमाणामध्ये थोडीफार हळदीच्या भावामध्ये घसरण होती, कारण की मराठवाड्यामध्ये 19,600 रुपयापर्यंत हळदीचा बाजारभाव गेला होता. तो रिटर्न होऊन 18,800 ते 19,200 रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे हळदीच्या बाजारभावामध्ये थोडीफार घसरण आहे असं आपण म्हणू शकतो, परंतु ही घसरण दीर्घकाळ टिकणार नाहीत. येणाऱ्या काळामध्ये हळदीचे बाजारभाव वाढू शकतो असं बाजार विश्लेषकांचं म्हणणं आहे. आणि एकंदरीत महाराष्ट्रातली सगळ्यात मुख्य आणि सगळ्यात महत्वाची बाजार समितीचा बाजारभाव आपण सध्या बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात हळदीची बाजार समिती महत्वाची अशी मानली जाते ती म्हणजे सांगली बाजार समिती. आणि सांगली महाराष्ट्रातली हळदीची टॉपची बाजार समिती म्हणून त्या सांगली बाजार समितीकडे पाहिलं जातं. आणि सांगली बाजार समिती म्हणजे हळदच उत्पादक शेतकऱ्यांची बाजार समिती असंही त्या बाजार समितीला नाव असं उल्लेखलं जातं. त्यामुळे एकंदरीत सांगलीमध्ये 18,000 ते 19,500 रुपयापर्यंत त्या हळदीला बाजारभाव भेटलाय. आता सांगलीमध्ये हळदीचे बाजारभाव जास्त का असतात असं प्रत्येक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्याचा आम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये असं आढळून आलं की सांगली बाजार समितीमध्ये एकदम उच्च दर्जाची हळद येत असते. आणि सांगलीमध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये जी हळद पिकवली जाते ती हळदीची क्वालिटी, तिचा दर्जा चांगला असतो आणि एकदम हाय क्लासची हळद असते आणि एकदम उच्च दर्जाची हळद असते. त्यामुळे सांगलीच्या बाजार समितीमध्ये हळदीला बाजारभाव थोडा जास्तच मिळतो असं आपल्याला पाहायला मिळालं. परंतु सांगलीमध्ये 15,000 लो क्वालिटीची, जसं की आपण म्हणतो ढोलकालची चुरी, तर चुरीला बाजारभाव 13,000, 14,500, 14,000 रुपये भेटला. आणि त्यानंतर बंड्याला 16,000 ते 19,000 रुपयापर्यंत हळदीचा बाजारभाव भेटला. आणि त्यानंतर ज्याला आपण कांडी म्हणतो, शेंग म्हणतो हळदीची, तर त्याला 18,000 ते 19,700 रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला. अशा प्रकारचे सांगली बाजार समितीचे बाजारभाव आहेत. आणि ऑनलाईनचा जो बाजारभाव आहे तर ऑनलाईनच्या बाजारामध्ये आणि जे इथे बाजार समित्यांमध्ये जे बाजारभाव ठरतात तर त्याच्यामध्ये मोठी तफावत आहे. आणि ही तफावत असल्यामुळे काही बाजार समित्या हळद उत्पादक शेतकऱ्यांनी असेल, शेतकरी संघटनांनी असेल तर त्या बंद सुद्धा पाडल्या होत्या. आणि काही प्रायव्हेट कंपन्या आहेत. आता हळद उत्पादक बाजार समित्या किंवा हळदीच्या बाजार समित्या ज्या सरकारी हळदीच्या बाजार समित्या आहेत तर त्या बाजार समित्या आणि काही प्रायव्हेट कंपन्या, हळद उत्पादकच्या काही हळदीच्या प्रायव्हेट कंपन्या आहेत तर त्यांच्यामध्ये असं आहे की जवळपास ते कमी दराने घेतात आणि वरी जास्त दराने हळद विकतात असं काही व्यापाऱ्यांचं आणि काही हळद दुकानदारांचं म्हणणं आहे. तर ते सुद्धा आपण विश्लेषण क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया, त्याच्यावर सुद्धा एक नवीन व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करूया. परंतु एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जी काही हळदीच्या बाजार समित्या आहेत तर त्याच्यावरून असं आपल्याला पाहायला मिळतं की 15,500 रुपयापासून ते 19,700 रुपयापर्यंत आपल्याला हळदीचे बाजार पाहायला मिळतात. आणि एकंदरीतच काय तर हळदीच्या बाजारामध्ये थोडीफार घसरण आहे, पण एवढी पण घसरण नाही. आणि ऑनलाईनचा बाजारभाव जे NCDX म्हणतो, ऑनलाईनच्या बाजारामध्ये सुद्धा मोठी तफावत आहे. आणि ऑनलाईनचा बाजार 21,300 पर्यंत होता आहे सध्या. आणि जो मागे 5-6 दिवसामध्ये जवळपास 23,000 रुपयापर्यंत 22,700 पर्यंत पोहोचला होता. तर त्याच्यामध्ये 1,300 रुपयाची घसरण आपल्याला पाहायला मिळाली. परंतु उद्या सोमवारी या ऑनलाईनच्या NCDXच्या बाजारामध्ये थोडीफार वाढ होण्याची शक्यता आहे. आणि जर वाढ झाली तर खालच्या बाजार समित्यांमध्ये सुद्धा हळदीचे बाजारभाव वाढतात, 100% वाढतात. तर मित्रांनो, तुमच्या बाजार समितीमध्ये ऍक्च्युअली हळदीचा बाजारभाव काय सुरू आहे